साम टीव्हीच्या मुंबईतील मुख्यालयात आज मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसंच जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन आपल्या सामच्या कार्यालयात आलेले आहेत। त्यांचं आपण स्वागत करूया। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही बाप्पाचं दर्शन देखील घेतलेलं आहे। बाप्पांनी तुम्हाला अगदी सर्व काही दिलेलं आहे, तरी काहीतरी बाप्पाकडे तुम्ही मागितलं अशी एखादी गोष्ट की राहून गेलेली आहे, ते बाप्पाला साकडं घातलं की ही गोष्ट होऊ दे? काहीच नाही, बाप्पांनी खरं आपण म्हटल्याप्रमाणे सगळं मला दिलेलं आहे। अगदी केंद्रामध्ये मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत, अतिशय वेगाने वाटचाल चाललेली आहे, देश पुढे जातो आहे। राज्यामध्ये सुद्धा पुन्हा देवेंद्रजी इतक्या थंब मेजॉरिटीमध्ये महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी आता निवडून आलेलो आहोत आणि 5 वर्षाचा कार्यकाळ आमचा आता अतिशय सुरळीत होणारच आहे, पण तो अधिक सुरळीत होऊ दे अशी गंडायला मी विनंती करेल। पाऊस चांगला झाला आहे, धरणं सगळे भरली आहेत, पण अतिवृष्टीमुळे खूप मोठं नुकसानही शेतकऱ्यांच्या वेळेला झालेलं आहे। बाबा शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे, चांगलं पिकू दे, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना। सगळ्यांचं लक्ष गणेशोत्सवामध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे होतं। आज GR काढला जाणार आहे हैदराबाद गॅजेट संदर्भातला। या गॅजेटचा, या GRचा संपूर्ण राज्यातल्या मराठ्यांना फायदा होईल का फक्त मराठवाड्यातल्याच मराठ्यांना फायदा होईल? मला वाटतं हा मराठवाड्यापुरता हा विषय आहे आणि विशेष करून 2-3 जिल्ह्यांचा, 3 जिल्ह्यांचा हा विषय आहे आणि म्हणून तेवढाच त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी राहणार आहे। निजामात जी पूर्वी आमची मराठवाड्यातली जो भाग होता त्या संदर्भात मग आमचे ते जिल्हे वाढलेत आणि त्या वाढलेल्या जिल्ह्यांपुरता हा विषय त्या ठिकाणी आहे। पण आज सरकारने त्या संदर्भातलाही निर्णय केलेला आहे, तसा पूर्वी तो निर्णय झालेला होता, पण त्याला अधिक गती त्या कामाला आम्ही देणार आहोत। गेल्या 5 दिवसापासून आपण बघतात की या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, मुंबईमध्ये खूप अव्यवस्थाही झालेली होती, हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। पण आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा सगळा पेच सोडवला। उपसमिती होती, विखे पाटील साहेब अध्यक्ष आहे, मी सदस्य आहे, पण देवेंद्रजींनी अतिशय कौशल्याने हा विषय त्या ठिकाणी सोडवलेला आहे। पण यात मी आपल्याला हेही सांगेल की गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून, सुरुवातीपासून हा विषय अनेक जणांनी त्या ठिकाणी लावून ठेवलेला होता, कुणबी समाजाचा किंवा मराठा समाजाला OBC करण्यासंदर्भातला, पण इतक्या वर्षामध्ये कोणीही या विषयाला न्याय देऊ शकलं नाही, कोणी वाचासुद्धा फोडलेली नव्हती। म्हणून मला असं वाटतं की देवेंद्रजी असे एकमेव गेल्या काळात मुख्यमंत्री झाले 14 ते 19मध्ये की त्यांनी या ठिकाणी या संदर्भामध्ये निर्णय घेतला 10% आरक्षणाचा। त्यानंतर खालच्या कोर्टामध्ये आम्ही जिंकलो, हायकोर्टात आम्ही जिंकलो, सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने हारलो। त्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते। मी खरं म्हणेल की त्यावेळेला गांभीर्याने या विषयाकडे कोणी लक्ष दिलं नाही 2.5 वर्षाच्या काळामध्ये आणि त्यामुळे आम्हाला तिथे हार पत्करावी लागली। पण देवेंद्रजी एकमेव असे नेते आहेत की त्यांनी इतक्या वर्षामध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। पण दुर्दैवाने आज मी जे बघतो आहे, आंदोलनात 5 दिवस झाले मी जे ऐकतो आहे, त्यापूर्वी मी ऐकलं आहे की फक्त देवेंद्रजीच टार्गेट। मी काय म्हणतो, एक महत्त्वाचा प्रश्न की सगळ्या पक्षाचे नेते जरांगेंना भेटायला गेले, पण भाजपचा कुठला नेता गेला नाही मंचावर। सुरेश धस अपवाद होते फक्त। नाही, तिथे नेत्याचा जायचा प्रश्नच नाही। आता तुम्ही उपोषणाला बसलेले आहात, गेल्यावेळीसुद्धा मी 5-6 वेळा गेलो होतो, पण आता तुम्ही गेला नाहीत। आंतरवलीमध्ये मी त्या ठिकाणी गेलो होतो। मागच्या वेळेला 5 वर्षे मी त्या उपसमितीचा 5 लोकांची समिती होती, त्याचा मी सदस्य होतो, पण यावेळेला मी नक्की गेलो नाही आणि त्याचं कारण मी सांगितलं। कारण ज्या पद्धतीने जितक्या खालच्या भाषेमध्ये तुम्ही आमच्या नेत्यावर बोलतात, देवेंद्रजींना वाटेल तसा शिवीगाळ करतात, मी असंच म्हणेल, शिवराळ भाषेमध्ये बोलत आहेत, आईचाही उल्लेख करतायत, मला वाटतं कोणाला आवडेल? शेवटी देवेंद्र आमचे नेते आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत आणि म्हणजे ज्या माणसाने, ठीक आहे त्यांनी काही केलं नाही तर गोष्ट वेगळी आहे, ज्या माणसाने तुम्हाला दिलं त्यालाच टार्गेट करायचं, त्याला शिव्या द्यायच्या। एखादा नेता बोलला तर त्याला वाटेल तसं बोलायचं, अगदी खालच्या शब्दामध्ये बोलायचं, टिप्पणी करायची, म्हणजे मग कोणाला बोलायचा अधिकारच नाही का? फक्त तुम्हाला अधिकार आहे का? माझं म्हणणं तर सरळ हे आहे आणि म्हणून मलाही ते पटलेलं नव्हतं ज्या पद्धतीने आमच्या मुख्यमंत्री मोहोळचा ते वारंवार उल्लेख केला जातो। म्हणजे ज्यांनी तुम्हाला काही दिलंच नाही ते खूप चांगले, आणि मी अगदी नाव घेऊनच सांगेल, पवारसाहेबांनी तुम्हाला 50-60 राजकारणाचे पवारसाहेब इतके वर्ष सत्तेमध्ये होते, त्यांनी तुम्हाला काय दिलं? त्यांनी तर म्हटलं तर मराठा समाजाला आरक्षणाची गरजच नाही, काय गरज आहे? आला तुमचा मुद्दा लक्षात आला सर। आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे अजून आहे का, 2.5 वर्ष उद्धवजी होते, त्यांनी तुम्हाला काय दिलं? म्हणजे उद्धवजी चांगले आहेत, पवारसाहेब चांगले आहेत, काँग्रेस चांगली आहे आणि 5 वर्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले आणि त्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं, दुर्दैवाने टिकलं नाही। आरक्षण गेल्यावरसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला किती, म्हणजे अण्णासाहेब पाटील त्यांचं महामंडळ त्या ठिकाणी केलं, तर मला परत दुसरं
सारथी आहे. ती योजना तुमच्यासाठी त्या ठिकाणी आणली, त्यातून तुम्हाला किती फायदा, ACBC त्या ठिकाणी आणलं, त्यातून तुम्हाला किती फायदा झाला. पण किती तरुण मुलांना मदत केली, शिक्षणासाठी केली, राष्ट्रामध्ये जायला तुम्हाला मदत त्या ठिकाणी केली आणि सगळ्याच ठिकाणी तुम्हाला मदत केली. आणि एवढी मदत करणारा माणूस फक्त वाईट आणि बाकी ज्यांनी शून्य केलं, त्यांनी तुमच्याकडे ढुंकून पाहिलं नाही, ते चांगले. मला हा विषय आवडलेला नाही आणि म्हणून माझी खरं नाराजी आहे, ते मी बोलूनच दाखवतो. म्हणजे ज्यांनी केलं त्याला श्रेय तर द्यायचंच नाही, पण हा एकटा माणूस आमचा दुश्मन आहे. म्हणजे मग याला कुठेतरी राजकीय रंग आहे. प्रकार त्या ठिकाणी झाला आणि तो गंध, तो वास त्या ठिकाणी येत होता. आणखी एक मुद्दा आहे, जर हा GR काढला आणि त्यांनी OBCंनी जर आक्षेप घेतला तर मग सरकार कसा तोडगा काढेल? काय करणार मग आता? तुम्ही म्हणता तसं आम्ही GR काढलेला आहे. आता कोर्टात आम्ही लढू, भांडू, पण शेवटी कोर्ट काय येतात, शेवटी आम्ही दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे. आमचा प्रयत्न राहील की हे टिकावं, कायमस्वरूपी राहावं. आणि म्हणून देवेंद्रजी वारंवार सांगत होते की तुम्ही काही आमच्याकडून करून घेऊ नका, सगळे सोयऱ्यांना देऊन टाका, मराठा समाजाला सगळ्यांना कुणबी करून टाका, त्यांना सगळ्यांना OBC 100% लोकांना OBC द्या. असं होत नाही आणि त्या कायद्याच्या याच्यामध्ये चौकटीत बसत नाही. उगाच आज आम्ही द्यायचं आणि उद्या कोर्टामध्ये जा घरी, हे असं कसं चालेल? बरोबर. आणि म्हणून देवेंद्रजी तर वकीलच आहेत, स्वतः कायदेतज्ञ आहेत, खूप अभ्यासू आहेत. त्यामुळे वारंवार त्यांनी सांगितलं की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. मागच्या काळामध्ये काँग्रेसने दिलं होतं, आपल्याला माहीत असेल. राणेसाहेबच्या समिती अध्यक्ष झाले, 8 दिवसात देऊन टाकलं आणि 9व्या दिवशी कोर्टाने फेकून दिलं. कुठे टिकलं? लगेच 2 दिवसात फेकून दिलं होतं काढून. असं आम्हाला करायचं नव्हतं. पण काही मंडळींना फक्त याच्यामध्ये राजकारण करायचं आहे. देवेंद्रजी एकटा माणूसाला टार्गेट करायचं आहे, एकटा माणूस कसा वाईट, एकटा माणूस कसा आमचा दुश्मन, हे दाखवण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला. पण शेवटी देवेंद्रजीच न्याय देतील याची आम्हाला खात्री आहे, सगळ्यांना खात्री आहे. आणि शेवटी आज तो निर्णय झालेला आहे. आणि पुढे काय होते आपण बघू काय होते ते. आपण कुंभमेळ्याकडे बोलूया. मी एक योगायोग माझ्या लक्षात आहे की मागच्या कुंभमेळ्याला म्हणजे 12 वर्षांपूर्वी देवेंद्रजीच मुख्यमंत्री होती आणि सगळी कुंभमेळ्याची जबाबदारी तुमच्याकडे होती आणि तुम्ही अतिशय ती एकदम चांगल्या पद्धतीनं पार पडलेली आहे. पुन्हा तोच योग आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि कुंभमेळ्याची जबाबदारी तुमच्याकडेच असेल असं धरून चालू, कारण तुम्ही बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे. कसं नियोजन असणार आहे? 2027ला कुंभमेळा आहे, हा योगायोग म्हणावा लागेल. 12 वर्षापूर्वी मी जलसंपदा मंत्री होतो, आता मी जलसंपदा खात्याचा मंत्री आहे. तेव्हाही मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, आताही मुख्यमंत्री तेच आहेत. त्यावेळेला पालकमंत्री मी होतो, पण अजून ते काही डिक्लेअर होत नाही आहे, हा भाग वेगळा आहे. पण कुंभमेळ्याचा चार्ज त्यावेळेला माझ्याकडे पूर्ण होता, कुंभमेळा मंत्री म्हणूनच मी होतो आणि यावेळेला अधिकृत कुंभमेळ्याचा मंत्री म्हणून मला घोषित केलेला आहे. हा म्हणजे एक चांगला योग आहे, पुण्याचा भाग आहे की 2 वेळा कुंभमेळा करण्याचा योग मला या ठिकाणी मिळालेला आहे. पण खूप चांगली तयारी. गेल्या वेळी आपण बघितलं असेल की अतिशय स्वच्छ, सुंदर, सुरक्षित असा कुंभ आम्ही त्या ठिकाणी केला. एकही कॅज्युअल्टी झाली नाही, कुठे चेंगराचेंगरी झाली नाही, स्टॅम्पेड झालं नाही, कुठे मिसिंग झालं नाही. इतका चांगला कुंभ आम्ही त्यावेळेला त्या ठिकाणी केला. हा कुंभ म्हणजे पावसाळ्यात येतो, त्यामुळे खूप मोठी अडचण त्या ठिकाणी, याच दिवसात कुंभ येतो, त्यामुळे खूप पावसामध्ये तो करावा लागतो. वादळ असतं, अनेक वेळेला टेंट मागच्या वेळेला अगदी शेवटच्या दिवशी उडून गेले. आपण बघितलं नदीला पूर असतो. पण अशा परिस्थितीमध्ये सगळं हे क्राऊड मॅनेजमेंट करणं हे खूप जिकरीचं काम आहे, खूप जिकरीचं. आणि आपल्याकडे कुंभमेळ्याची जागा जी आहे ती खूप छोटी आहे. एक त्र्यंबकेश्वरला जर आपण बघितला, कुंड तर अतिशय छोटा आहे. रामकुंड जर आपण बघितला नाशिकला, अतिशय छोटा आहे, सगळ्यांना तीर्थ स्नान करायचं असतं. त्यामुळे एक मोठं चॅलेंज आहे. आपण हेच प्रयागराजमध्ये पाहिलं, वाराणसीत बघितलं, उज्जैनला बघितलं, तर इथं 5 किलोमीटर आहे. यावेळेला काही आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर करणार, AI वगैरेचा असं काही? निश्चित यावेळेला तर AIचा वापर आम्ही करणारच आहोत. अतिशय म्हणजे सगळं तांत्रिकदृष्ट्या अतिशय आम्ही या संदर्भामध्ये खूप आता तयारी केलेली आहे. AIचा वापर तर आम्ही पुरेपूर त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून हा कुंभ तांत्रिकदृष्ट्या अतिशय आगळा वेगळा असणार आहे. पण सगळ्यांना घेऊन जाणार तुम्ही का? साधू संत, प्रशासन असेल किंवा इतर सगळे जे घटक असतील, काही सामाजिक संस्था असतील आणि सामान्य नागरिक? हजारोच्या संख्येमध्ये, लाखात त्या ठिकाणी साधू संत ठिकाणी देशभरातून या ठिकाणी येत आहेत. आपल्याला माहिती आहे की ते त्यांचे सगळे आखाडे, त्यांचे सगळे प्रमुख आहेत, त्यांचे सगळे अनुयायी आहेत, लाखोच्या संख्येत त्या ठिकाणी. आणि हा कुंभमेळा खरं म्हणजे साधू संतांचाच आहे. आपण तर सगळे जातोच, गर्दी करतो पुण्य कंपनीसाठी, पण साधू संतांचाच या ठिकाणी. आणि म्हणून त्यांच्याशी अतिशय चांगला समन्वय आमचा त्या ठिकाणी आहे. सगळी तयारी आता आम्ही सुरू केलेली आहे. आम्ही प्रयागराजच्या धर्तीवरच त्या ठिकाणी आता नवीन रचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची केलेली आहे आणि अतिशय दररोज आम्ही आता याच सगळ्या कामाविषयी चर्चा करतो, निर्णय घेतो आहे. सगळे टेंडर निघत आहेत आणि यावेळेचा कुंभ हा अतिशय सुंदर असेल, सुरक्षित असेल, स्वच्छ असेल,
तसा आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि मला वाटतं की गेल्या वेळी जसं आमचं कौतुक झालं की बाबा सगळ्या कुंभामध्ये दरवर्षी काही ना काही स्टॅम्पेड होतात, म्हणजे 12 वर्षांनी 10 वर्षांनी काही दुर्घटना घडतात, कुठली दुर्घटना घडलेली नव्हती. आणि यावेळेला सुद्धा आम्हाला त्यापेक्षा सुंदर नियोजन, चांगलं नियोजन नाशिकमध्ये करायचं आहे. अगदी बरोबर. त्यासाठी आत्तापासूनच खूप खूप शुभेच्छा, कारण कुंभाच्या तारखा जाहीर झाल्यात आणि तुमच्या नियोजनाच्या बैठका देखील सुरू झालेल्या आहेत. सर, तुम्ही साम टीव्हीच्या ऑफिसमध्ये आलात, आवर्जून वेळ काढून आलात, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आमच्या विविध प्रश्नांना अगदी मनमोकळेपणे तुम्ही उत्तरं दिलीत, त्यासाठी अगदी मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.